आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता। अशा प्रकारे आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत। तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ मी शेअर करत आहे। हे बघू शकता बॅकलाही मी पूर्णपणे नेट लावलेला आहे आणि हँड पूर्ण ब्लाऊजच्या साडीच्या कलरचा पण, कारण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आलता त्याच्यामुळे आपण साडीच्या कलरचं नेट आणलेलं आहे। चांगल्या क्वालिटीचं नेटही हे बघू शकता, किती सुंदर असा लुक आलेला आहे। बॅक आहे, स्लीव्ज आहे, हा फ्रंट आहे आणि हा दुसरा फ्रंट मी मार्किंग करत आहे। तुम्हाला कसा मार्किंग करायचं तेही दाखवते। हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे। आता जो मार्केटमध्ये चालणारा ब्लाऊज आहे तो खूप आणि खूप ट्रेंडिंगला आहे आता सध्या। प्रिन्सेस, वरदा, सभ्यसाची, तर प्रत्येक जणाला हा केलाय आपण फ्रंट मार्किंग साइडचा। आता मी स्टिचिंग साठी लागणारा मार्किंग वाढवतीये। मार्किंग वाढव केले मी कट करते। माझ्याकडून जेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, जेवढं मला होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। फ्रंट झाला। आता मी जे करत आहे ते फॅन्सी स्लीव्ज आहे। स्लीव्ज पूर्णपणे फॅन्सी आहे, पूर्ण फुल स्लीव्ज आहे। हे बघू शकता तुम्ही, पूर्ण फुल स्लीव्ज आहे। ही स्लीव्ज मला अर्धी नेटची करायची आहे खालची, आणि वरचा हार्ट शेप मध्ये, ऍपल शेप मध्ये कापड लावायचं आहे। तर हे कापड ब्लाऊज सोबत कॉन्ट्रास्ट आलेला आहे साडी सोबत। मी त्याला साडीच्या मॅचिंगचं नेट आणलेलं आहे, हे नेट यूज करणार आहे मी। आता ते कशा प्रकारे करते ते तुम्हाला दाखवणारच आहे। हे जे आहे ते आपल्याला नेट यूज करायचं आहे। ते कशा प्रकारे करते ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। हे पेपर पॅटर्न आहे, अस्तर आपलं कट झालेलं आहे। आता आपण वरचा भाग कट करणार आहोत। वरचा भाग कट करताना मला काट जो आहे तो मला खाली नेटला हाताला यूज करायचा आहे। हाताला यूज करायचा असल्यामुळे मी 1 सेंटीमीटर सोडून काट कट करून घेत आहे। हे बघू शकता तुम्ही, आम्ही काट 1 सेंटीमीटर सोडून कट केलेला आहे। आता मी बॅक आणि फ्रंट मार्किंग जो आहे ते कट करत आहे। बघू शकता बुट्टी सारखीच आहे सगळीकडे, त्याच्यामुळे मी आहे तसं पॅटर्न घेतलेला आहे। तर आधी आपण बॅक कट करणार आहेत। बॅक जे आहे ते मला मध्ये नेट यूज करायचं, ते नेट कसं यूज केलं तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आता मी हा बॅक कापून घेतलेला आहे। अशा प्रकारे सर्व पॅटर्न कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून पॅटर्न कट केल्यानंतर स्टिचिंगला जास्त वेळ लागत नाही। मी बॅक कट केलेला आहे। अशा प्रकारे प्रत्येकाला मार्जिन एक्स्ट्रा सोडायचीच आहे। हे पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे, कापड, अस्तर प्लस नेट। आता आपण स्टिच करणार आहोत ब्लाऊज, तो कसा करत आहे ते तुम्हाला दाखवते। हाय फ्रेंड्स, आपण स्लीव्ज बघणार आहोत, कशी डिझाईन करायची ती दाखवते। ऍपल कट दिलेला आहे आपण,
बाहीला आपण ॲपल कट दिलेला आहे. ही फ्रंटची आणि खोलगट आणि उठावाची बाजू बघून घ्यायची आहे. मी खोलगट बाजूला मार्किंग केलेली आहे. अशा प्रकारे मी मार्किंग केलेली आहे. बघू शकता तुम्ही, मी पॅच करून घेत आहे. खालच्या बाजूने पूर्णपणे पलटी मारत आहे स्लीव्ज मी. स्लीव्ज पूर्णपणे खालच्या बाजूने पलटी मारत आहे. उलटसुलट व्हायला नको म्हणून दोन्ही स्लीव्ज पहिलं पलटी मारून घ्यायच्या. दुसरी स्लीव्ज मी पलटी मारून घेत आहे खालच्या बाजूने. जेव्हा खालच्या बाजूने आपण पलटी मारतो स्लीव्ज, तर समोरासमोरचे होत आहे का, दोन्ही एकाच साईडचे होत नाही आहे ना हे चेक करायचं. चेक केल्यानंतरच पूर्णपणे स्लीव्ज पॅच करून घ्यायची. बघू शकता दोन्हीही स्लीव्ज पलटी मारून घेते. हे आत्ताचे धनश्रीचे वगैरे जे धागे आहेत ते हाय स्पीडला तुटले जातात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो मध्ये. आणि स्पीड पॉलीचे धागे व्यवस्थित मिळत नाहीत. स्पीड पॉली वर्धमान हे 2 धागे हाय स्पीडला तुटत नाही. बघू शकता दोन्ही साईडला मी टेप मारून घेतलेले आहे. तसेच दोन्हीही खालच्या बाजूने मी टिप मारून घेऊन मध्ये छटका देऊन पलटी करणार आहे. पूर्णपणे मी पलटी करत आहे, तुम्हाला दाखवते. हे बघू शकता. इथे मी किनार मारून घेते जेणेकरून हे कापड सिल्क असल्यामुळं फुगलं जाते आणि फिनिशिंग व्यवस्थित बसणार नाही, त्याच्यामुळे मी एक किनार मारून घेते. बरेच जण दाबटेपही म्हणतात त्याला. किनार मारून घेत आहे. टोटली किनार मारून घेत आहे. किनार मारत मारत एक पॅचही करणार आहे. अशा प्रकारे. आणि जेव्हा तुम्ही पॅच करताना एक लक्षात ठेवायचं की आपला जो पॅच करत आहोत आपण तो एकदम कडेला टिप मारायची, जेणेकरून धागे निसटणार नाही. बघू शकता एकदम कडेला टिप मारले. बरेच जण काय करतात, फक्त अस्तर आणि वरचं कापड एकत्र करायचं अशा हिशोबाने कुठेही टिप मारतात. तसं न करता एकदम कडेला टिप मारून घ्यायची. ओबडधोबड कापायचं नाही, एकदम फिनिशिंगमध्ये कापायचं. हे तुम्ही बघू शकता मी कसं कापले. हे तुम्हाला पूर्णपणे दाखवलेलं आहे मी. एक्स्ट्रा जराही कापायचं नाही. आता ही स्लीव्ज आहे, ही स्लीव्ज मला लावायची आहे. कशा रीतीने लावायचे ते तुम्हाला दाखवते मी. आता इथे मी मार्किंग करून घेणार आहे 1 सेंटीमीटरची नेटवर. आता हे तुम्हाला दिसत नसेल कारण येल्लो चॉक यूज करते. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पेननेही मार्किंग करून घेऊ शकता, पण माझ्याकडे आता पेन फुटणार आहे त्याच्यामुळं मी रेग्युलर चॉकने मार्किंग केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. बरोबर सेंटर जिथं मार्किंग केलं आहे तिथं सेंटर ठेवून पूर्णपणे आपल्याला किनार मारून घ्यायची. आपल्याला बघा बघू शकता तुम्ही. मी पूर्णपणे किनार मारून घेत आहे.
खूप नवीन नवीन व्हरायटी आल्यात मार्केटमध्ये नेटच्या आणि खूप वेगळ्या वेगळ्या पॅटर्नचे डिझाईन्सही करता येतात आपल्याला. असं मी नेट लावून घेतलेलं आहे पूर्णपणे प्लेन. ही जी लेस आहे ही लेस आपल्याला यूज करायची आहे. आणि मला कमी पडत होती म्हणून मी थोडीशी साडीतली लेस काढली आहे. त्या लेसला टिप मारून घेत आहे. ही लेस तुम्ही बघू शकताय ही वाढली आहे. आता बघा आता हे मी एवढी यूज करणार, बरोबर पुरत आहे. मध्यंतरी मी कापून घेतलेली आहे. आपल्याला ही लेस लावायची आहे, पण ती कशा पद्धतीने लावायची हे तुम्हाला दाखवते. हे बघा आपण फोटोत दाखवल्याप्रमाणे हे व्हिडिओमध्ये दाखवते मी कशी लावायची आहे. वरचा दोरा चेंज करत आहे. वरचा दोरा मी लेसच्या कलरचा लावत आहे. बऱ्याच वेळा काय करतात लेडीज, वरचा दोरा चेंज करायचा कंटाळा करतात आणि आहे त्याच दोऱ्याने टिप मारतात. अशा वेळेस ती पूर्णपणे टिप दिसून येते आणि तो खूप खराब दिसते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आपण दोरा चेंज करायचाच. डिझाईन करण्याच्या टायमिंगला गरजेचं आहे तिथे चेंज करायचाच, कंटाळा करायचा नाही. आता ही मी पूर्ण लेस लावून घेत आहे. हे बघू शकता तुम्ही. तर इथे आलात की आपल्याला ही लेस पूर्ण फोल्ड मारायचा आहे. तिला हा लेस दाखवल्याप्रमाणे मारू शकता. इथे पूर्ण कोपऱ्यापर्यंत वर टिप मारून परत खाली मारायचं आहे. दोरा खराब असल्यामुळे सारखा सारखा तुटतोय. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी पूर्णपणे लेस लावून घेतलेली आहे. एक प्रॉब्लेम असा इथे ही लेस जेव्हा तुम्ही लावून घेता त्यावेळेस वरच्या बाजूला एकदम असं दाबून टिप मारायची, जेणेकरून ते खराब दिसणार नाही. तेव्हा किती सुंदर अशी पूर्ण लेस बसलेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते ती. ब्लाऊज वेअर केलं मी फोटो हे पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असं पॅटर्न तयार झालेलं आहे. इथे स्लीव्ज आहे, हाफ स्लीव्ज इथेही आहे. मला आता खाली त्याच्या खाली काठ लावायचा आहे. तो काठ कसा लावायचा तेही मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता तुम्ही. आता खाली काठ लावणार आहे. तर तो काठ कसा लावायचा. आता हा माझा मोठा काठ असल्यामुळं मी डायरेक्ट फोल्ड मारते, कारण मी दोरा लावलेला असल्यामुळं मी लगेच काठही लावून घेते. पाहू शकता तुम्ही मी काठही लगेच लावून घेत आहे. आपण फक्त आपण जर विचार केला की आपण काय डिझाईन करू शकतो. खूप सुंदर मार्केटमध्ये कपडे आलेले आहेत. आता ऑर्गेन्झा साड्या तर एवढ्या सुंदर आलेल्या आहेत ना, आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. त्याच्यात वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये डिझाईन्स ब्लाऊज आपण करू शकतो. हे कस्टमरने मला सांगितलेलं आहे, मी तुमच्याशी हे शेअर करते. मला खूप डिझाईन आवडली, त्याच्यामुळे मी प्रत्येक डिझाईन तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. वेगळ्या जेवढं असेल तेवढ्या डिझाईन्स मी तुम्हाला शेअर करत आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. फॉलो देखील करा, जेणेकरून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडं हे नवनवीन स्लीव्ज येतील
आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही ट्रायही करा कस्टमरच्या. बॅकच्या गळ्याला मी छटक्या देऊन पलटी करत आहे. जेव्हा आपण पलटी करतो ना त्याच्यात एक काळजी घ्यायची, जेणेकरून प्लेट्स कुठे पडता कामा नये. जर प्लेट्स पडली तर ते पूर्ण ब्लाऊज खराब होतं, कारण ते खराब दिसतं आणि प्लेट्स पडली तर ओबडधोबड फिनिशिंग दिसते. पूर्ण गळ्याला टिप मारून घेतली आहे. आता आपल्याला गळ्याला नेट लावायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला पूर्णपणे पॅच करून घ्यायचं आहे. पॅच हे असं दाखवते. एकदम कडेला शिलाई मारायची. प्रत्येकाकडे इंटरलॉक मशीन नसती. ज्यावेळेस इंटरलॉक मशीन नसते त्यावेळेस ही एकदम कडेला टिप मारलेली एकदम गरजेची असते, जेणेकरून कापड टिपाच्या बाहेर फसत नाही. जेव्हा टिप मारतो तिथपर्यंतच फसतं, धागे निघत जातात आणि परफेक्ट राहतं. त्याच्यामुळं ज्याच्याकडे असेल इंटरलॉकची मशीन चांगलीच गोष्ट आहे, नसेल त्यांनी ही स्ट्रिप वापरा. एकदम कडेला पॅच मारताना टिप मारा आणि मोठी टिप न मारता बारीक मारा. आम्ही पॅच करून घेत आहे. आता मी नेट लावणार आहे. हे नेट कसं लावायचं ते पण दाखवतं तुम्हाला. बॅकला नेट लावायचं मला पूर्ण. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बॅकला नेट वापरता ते विविध प्रकारे वापरू शकता. खूप सारे प्रकार आहेत. जेवढे मला पॉसिबल होतील तेवढे मी दाखवेल. बऱ्यापैकी असा विषय होतो की आपण कस्टमरचा चॉईस, त्या कस्टमरच्या मनाने आपण लावतो तेव्हा काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण कस्टमरच्या मनाच्या विरुद्ध जर आपण हे लावलं तर कस्टमरला आवडत नाही. आता हे जे माझा नेट लावणार आहे ते मी मार्किंग करून घेत आहे. मी मार्किंग केलं तर गळा त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटर एक्स्ट्रा करत आहे. तर हे नेटवर तुम्हाला दिसणार नाहीये, पण हे पूर्णपणे मार्किंग करून घ्यायचं आहे. मलाही व्यवस्थित हे होत नाही, पण तरीही मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा. हे पूर्ण नेट आहे. याला आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा आणि आपल्या पॅटर्नचा सेंटर एकसारखा यायला पाहिजे, नाहीतर गळा क्रॉस होतो. हे बघा मी सेंटर काढून घेतलं आहे. इथे आपल्याला बॅकचं सेंटर हे काढायचं आहे. इथे बॅकचा सेंटर काढला आहे. हे बघू शकता. सेंटरच्या इथे ठेवून पण पूर्णपणे नेट लावायचे आहे. हे बघू शकता तुम्ही. नेट कशी लावायची तेही दाखवत आहे. मी किनार टिपाने नेट लावून घेत आहे. याच्यामध्ये आता माझ्याकडे अवेलेबल लेस नाही आहे या साईडची. जर तुमच्याकडे आता मी जे हाताला दाखवली आहे लेस ही वाली अशामध्ये असेल तर तुम्ही बॅकला इथे लावू शकता गळ्याला आणि त्याने अजून सुंदर लुक येईल. पण आता मी ब्लाऊजचीच लावल्यामुळे मला एक्स्ट्रा लेस नाही आहे. फक्त ब्लाऊज सोबत आली तेवढीच लेस मी हाताला लावलेली आहे. आता मी हे पूर्णपणे किनार मारून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. माझा जेव्हा मी गळा करते हे बघा पूर्णपणे मी किनार मारून घेतलेली आहे. गळाही मी पूर्ण केलेला आहे.
आता एक्स्ट्रा जे उरले ते मी कापून टाकत आहे. हे बघू शकता तुम्ही. पूर्ण अशा प्रकारे माझी लेस बसलेली आहे प्रॉपर. मी पायपिंग करत आहे. पायपिंग कशी करायची ती पण दाखवते तुम्हाला. बऱ्याच जणांना पायपिंग करतात पण व्यवस्थित येत नाही. हे मी पूर्ण फुल क्रॉसमध्ये पट्ट्या काढत आहे. तर माझा गळा छोटा असल्यामुळं मी कमी पट्ट्या काढते. आपल्या गळ्याच्या मापानुसार आपण पट्ट्या काढायच्या. माझा गळा 2 ते 3 पट्ट्यांमध्ये होणार आहे. एक ह्या साईडला एक टोक असेल तर ह्या साईडला दुसरं ठेवायचं आणि हा जो पॉइंट येणार आहे तो पॉइंट जोडून घ्यायचा. तो पॉइंट जोडून घेतलेला आहे मी. आता मी फ्रंटला पिको हे मारणार आहे. पायपिंग कशी मारायची तीही दाखवते मी. हे बघू शकता तुम्ही कापड. चेक करायचं आधी आपल्याला कुर्ती पण अजून एक एक्स्ट्रा आधीच जोडून घ्यायची. मला ही पट्टी पूर्णपणे पुरत आहे त्याच्यामुळे आहे तशी जोडून घेते. पायपिंग कशी करायची तीही दाखवते मी. अजिबात पट्टी ओढायची नाही आणि खालचा भागही ओढायचा आहे. फुल क्रॉसमध्ये काढलेले पट्टे आहेत. बघू शकता मी अजिबात कुठलाच पार्ट ओढत नाही. एकदम हलक्या हाताने लावायचं. जर नेटवर तुम्ही ओढलं ना थोडंसं जरी तरी जे नेट ओढलं जातं आणि ते पूर्णपणे ताण येऊन खराब होतं. हे बघू शकता. पहिली टिप मारून घेतलेली आहे मी 1 सेंटीमीटरवर. आता मी दुसरी टिप मारून घेणार आहे आणि त्याच्यासाठी बाहेरून असं दिसायला हवं. हे कापड आहे. हे कापड पूर्ण असं फोल्ड केलं मी. हे कापड पकडलं याच्यावर फोल्ड केलं. बऱ्याच जणांचे पायपिंगचे इश्यूज असतात. त्यांनी हे आवर्जून बघावे आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करावे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला जे मी नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे तेही दिसतील. आणि पूर्णपणे टिप मारून घेतलेली आहे. आता ही जी शिलाई आहे ही इथे एक आपली पहिली टिप होती. त्या टिपच्या जेवढी बाहेर आहे कापड तेवढं कट करून घ्यायचं आहे. बघा मी कट करून घेतलेलं आहे. माझी पट्टी अशी तयार झालेली आहे. तुमची ही अशी बिना प्लेट्स येता पूर्णपणे पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला ह्या खाच्यामध्ये टिप मारायची आहे जेणेकरून ह्या पायपिंग पूर्ण अशी पलटी करून इथे खाच तयार होते. दिसत आहे का तुम्हाला? ह्या खाच्यामध्ये टिप मारायची. अलीकडे नाही ना पलीकडे नाही. स्लो मारली तरी चालेल पण एकदा जर तुम्ही पायपिंगला टिप मारली तर नंतर तुम्ही ती पायपिंग घुसवली तरी परफेक्ट होत नाही. पहिल्या वेळेस जेवढी सुंदर पायपिंग होती तेवढीच व्यवस्थित दिसती. पुसून परत केलेली पायपिंग चांगली दिसत नाही. तुम्हाला दाखवत आहे कशी होणार आहे ती पायपिंग. आणि
खूप अशी सुंदर पायपिंग आपली आलेली आहे. एकदम गोल आणि एकदम परफेक्ट पायपिंग आलेली आहे. मी थोडी जाड केली जेणेकरून मला बॅकला दिसली पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडीशी जाड केली. तुम्ही याच्यापेक्षा बारीकही करू शकता आणि एवढीही करू शकता. याच्यापेक्षा जाड करायची नाही. जेवढी पायपिंग बारीक तेवढं सुंदर दिसतो ब्लाऊज. आणि शक्यतो आता होईल तेवढं बऱ्याच जणांना पायपिंग नको असती, कारण व्यवस्थित नाही आली पायपिंग तर खराब दिसतो ब्लाऊज. त्याच्यामुळं सगळे जवळजवळ कस्टमर सांगतात आम्हाला हातशिलाई हवी आहे. हे बघू शकता तुम्ही पायपिंग किती सुंदर आलेली आहे एकसारखी. हे बघा. आणि आपला बॅकचा लुक असा तयार झालेला आहे. हे बघू शकता. पूर्ण मी नेट लावून घेतलेला आहे. याच्यावर जर दुल्हनचा ब्लाऊज असेल तर तुम्ही याच्यावर आत्ता मार्केटमध्ये नवीन आलेले पॅच लावू शकता किंवा डोलीचं जे पॅच आले तेही लावू शकता. बेबी शॉवरचा ब्लाऊज असेल तर याच्यामध्ये आई असं लावू शकता किंवा या नेटवर तुम्ही बाळाच्या पावलांचं हे करू शकता, डिझाईन्स ते चिटकवू शकता. शिलाई कामामध्ये बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ज्या साईडला आकार आहेत त्याच आकारामध्ये शिवायचं असतं, पण असं न करता आपल्याला जर सरळ टिपा येत असेल तर आकार द्यायची गरज लागत नाही. जिथे गोलवा आहे तिथे गोलवा द्यायची गरज लागत नाही. जर आपल्याला सरळ टिप परफेक्ट येत असेल तर फिनिशिंग अजिबात खराब होत नाही आणि ती खूप सुंदर होते. हे लक्षात ठेवा. ब्लाऊजचा मी फायनल लुक दाखवत आहे. माझ्या मापाचं नसल्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही, तर तरीही प्रयत्न करते. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी स्लीव्ज झालेली आहे. हे पूर्ण हातापर्यंत स्लीव्ज आहे. हे बघू शकता किती सुंदर दिसते. नेट पण खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. तसंच बॅकचाही लुक तुम्हाला दाखवते. हे बघू शकता बॅकही खूप सुंदर पद्धतीने असं दिसत आहे. याच्यावर तुम्हाला काहीही डिझाईन करू शकता. आरी वर्कमध्ये जरी पॅच अवेलेबल असतील किंवा अशा प्रकारची लेसही तुम्ही बॅकला लावू शकता. मला नक्की लावायची त्याच्यामुळे मी नाही लावली. तुम्ही लावू शकता. बघा हे किती सुंदर डिझाईन दिसते आहे. खूप सुंदर दिसते आहे.